संकल्पना केला होता. एक्सरे मध्ये काही दिसलं नाही ते. आता हे 2-3-4 महिने झाले. इथे डॉक्टर एवढा भाग हो तिथं. इकडे बघा तुमच्या कमरामध्ये नाही झोपूनच राहा. कमरामध्ये L4 मध्ये गॅप आहे इथे. आता इकडे बघा या ठिकाणी वरची जी डिक्स आहे या ठिकाणी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकली. त्याला भरपूर दिवस झाले. आणि याच्या आधी तुम्हाला फक्त कमरेमध्ये टिकचा भरणं चमक भरणं असा प्रकार होतो. पण आता एवढ्या 6 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये काय झालं, याच्यातलं कार्टिलेज गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली. जशी कार्टिलेज बाहेर आली ही नंतर गेली आणि इंट्रोडर सोस्पेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटाला टाचीला होतं इथपर्यंत. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या. जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्यापासून. आता यालाच म्हणतं सायटिका प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे आता फक्त सेकंड स्टेजपर्यंत गेला. सेकंड स्टेजपासून थर्ड स्टेजपर्यंत गेला. थर्ड स्टेजच्या पुढे गेला तर याचं ऑपरेशन केलं जातं किंवा सांगितलं जातं. अजून त्या लेवलला गेलेलं याला 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होतो. पण याला नियम आणि पथ्य. जसं एकदा डायबिटीज बीपी आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा मणक्याचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत. इथून पुढे ज्या दिवशी तुम्ही 15 किलोच्या पुढे वजन उचललं वाकून त्रास परत होईल. कमरेला जबरदस्त झटका बसला, कमरावर पडले परत त्रास होईल. बिना वेळीचं 3 महिने वजन उचलणं वाकून काम करणं बंद. पालतं झोपणं बंद, जाड गादी जाड सोबत बसणं झोपणं बंद. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात बऱ्यापैकी क्लिअर होईल. पण 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत जाईल. 20% म्हणजे काय, ज्या दिवशी तुमच्याकडनं बाय चान्स चुकी झाली तर त्रास होईल, अन्यथा नाही. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा LS5चा MRI केला त्याच्यात दिसतं, एक्सरेमध्ये दिसत नाही. मरेपर्यंत जरी याच्यावर गोळ्या औषधं खाल्ल्या, याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या हा आजार गोळ्या औषध बरा होत नाही. याला एक हा पर्याय नाही तर थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन. आणि एक 8-10 सेटिंग लागेल प्रॉपर करण्यासाठी. पण नियम महत्वाचा आहे. ही पण मनका नाही माझा एक्सरे काढला होता, याच्यामध्ये मला फॉल्ट सांगितलाय. आपला मनका असा स्ट्रेट राहतो ना, तिरका झालाय म्हणे डॉक्टर. थोडी छाती ती रग मला छातीमध्ये पण लागली. तुमच्या मानेमध्ये पण इथे C4 पाय C6 मध्ये जाते. आता ही या ठिकाणी कार्टिलेज खाली सरकली, कार्टिलेज बाहेर आलं. ही जी नस आहे ही नस ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला आणि किंवा 5 बोटांना कनेक्ट आहे. म्हणून बसून उठले झोपून उठले की चक्कर येतात. डावे कशी झोपले छाती दुखते, ह्या हाताला मग आता जड पडतो, बधीर पडतो. या हाताने ज्या दिवशी जड काम केलं हाताची ताकद कमी होते किंवा हात सुचतो. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रॉब्लेम ज्या दिवशी डोक्या वजन घेतलं, खांद्या वजन घेतलं, उठ्यान वजन, हात खाली टेकावला किंवा जड काम केलं तर बऱ्यापैकी त्रास जास्त होतो. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याला पण 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. याला नियम आहे, उशा नोंदून घेणं बंद, मान मोडणं बंद, डोक्या वजन घेणं बंद, डावे कुशीवर झोपणं बंद. जर या गोष्टी तुम्ही परत केल्या हा त्रास म्हणून परत होणार. समजलं. कारण की जो मनका आहे, माझं काम काय आहे, मनका जागेवर येणं, कार्टिलेज लेवलला आणणं, नस चालू करणं. पण तुमच्याकडनं लिमिटपेक्षा जास्त लोड आला, झटके बसले तर डिक्स परत जागा सोडून देते. कारण की आजूबाजूच्या कोशिका असतात त्या पहिल्यासारखे स्ट्रॉंग नाही होत. बरोबर. त्याच्यावर लोड आला की ते परत तुटताना मानका सोडून जागा सोडून द्या. म्हणून तुम्हाला आयुष्यभर नियमात राहणं गरजेचं आहे. नियम तोडला की मी सांगतो त्रास होणार. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण पेशंट काय करतं, एक झाला का 2 झाला का 3 डॉक्टर करत बसतात. पण आपल्याला का त्रास होतोय, कशामुळे होतोय आणि का बरं होत नाही हे तुम्ही शोधणं गरजेचं. हात खाली घ्या. हा त्रास आणि हा त्रास एका दिवशी झाला. इथे घ्या पण इथे घ्या, एकाच वेळेस पडलेलं कधी पडेल नाही. मग गाद्या हळूहळू हे आहे ना, डावे पिशवी जास्त जातो. हे ऑपरेशन वगैरे हो खाली ऑपरेशन वगैरे कसं झालंय का? नाही, मानीचं या साईडला मानीचं झालेलं फक्त असं.
शिजर झालेलं आहे ना त्यांची. हो शिजर. शिजर झालेलं. खुशी झोपायचं माहिती पण आम्ही झोपायला करा अशी आहे करा माहिती रिलॅक्स बस सेम पोझिशन पाय इकडे डोकं तिकडे माझ्याकडे कविता सरळ झोपा वरती मानक खाली मानक त्यांचं नाव नाही दिलं तुम्ही रिलॅक्स माझ्या नावानेच केलं होतं. रिलॅक्स बस घाबरू नका रिलॅक्स लास्ट बस मांडावा हात कमर लावा ते पाहुण्यांनी नंबर लावला.